आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे। मेट्रो 9च्या पहिल्या टप्प्याचं आपण उद्घाटन केलेलं आहे। 2018 साली आपण याचं भूमिपूजन केलं होतं आणि त्यानंतर मुंबई आणि मीरा भाईंदर यांना जोडणारी मेट्रो ही तयार करण्याचं काम सुरू झालं। मागच्या काळात शिंदे साहेबांनी आणि मी याचा ट्रायल रन देखील बघितला होता आणि आज प्रत्यक्ष दहिसर पूर्व ते काशीगाव या 4.4 किलोमीटरच्या टप्प्याचं उद्घाटन आपण केलेलं आहे। कॅशलेस तिकीट आपण केलेलं आहे, स्मार्ट कार्ड केलं आहे, कार्ड वन केलं आहे, इंटिग्रेशन ट्रान्सपोर्टेशनचं झालं पाहिजे या दृष्टीने देखील आपण कार्ड तयार केलं आहे। आणि आत्ताच मला MMRDAच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली की आता 80% व्यवहार हा कॅशलेस चाललाय, फक्त 20% लोक कॅशमध्ये तिकीट घेत आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की आपलं जे कार्ड आहे हे चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी यशस्वी झालंय। सौर ऊर्जा असेल, रेन वॉटर हार्वेस्टिंग असेल, LED लाइटिंग असेल, त्यासोबत रिजनरेटिव्ह ब्रेकिंग या सगळ्या गोष्टींमुळे हा प्रकल्प हरित प्रकल्प म्हणून या ठिकाणी गणला जाणार आहे। विशेषतः एक जो पहिल्यांदा आपण नागपूरला पॅटर्न केला होता, मेट्रो आणि फ्लायओव्हर एका पिलरवर, त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात फायदा होतो, तेही काम याच्यामध्ये झालेलं आपण बघितलं। आणि त्या माध्यमातून ही डबल डेकर अशा पद्धतीची व्यवस्था आपल्याला सगळ्यांना मीरा भाईंदरमध्ये देखील पाहायला मिळते। आता आपण जर बघितलं तर ठाणे जिल्ह्यातली ही सुरू झालेली, ठाणे जिल्ह्यात काम खूप मोठ्या प्रमाणात चाललंय, पण सुरू झालेली पहिली मेट्रो आहे ज्याचं आज वर्किंग आपण हे सुरू केलेलं आहे। आणि विशेषतः ही मेट्रो आणि आता जो आपण कोस्टल रोड करतोय याच्यामुळे पुढच्या काळामध्ये वेस्टर्न एक्सप्रेसवे हा मोठ्या प्रमाणात डिकंजेस्ट होताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल। यासोबत मला हेही सांगताना आनंद वाटतोय की आता आपण देशामध्ये ऑपरेशनल मेट्रोमध्ये सेकंड नंबरवर आलो। दिल्ली नंतर आता मुंबई हे दुसऱ्या क्रमांकावर आलाय आणि या 2 वर्षांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपले प्रोजेक्ट्स कंप्लीट होतील आणि आपला प्रयत्न आहे पुढच्या 3 ते 4 वर्षात दिल्लीपेक्षा मोठं नेटवर्क हे आपल्याकडे सुरू व्हावं। त्या दिशेने हळूहळू आपलं काम जे आहे हे चाललेलं आहे। आज या मेट्रोमुळे ऑपरेशनल मेट्रो आपल्या 100 किलोमीटरचा टप्पा आपण पार केलेला आहे। 100 किलोमीटरपेक्षा जास्त ऑपरेशनल मेट्रो आता मुंबईमध्ये तयार झालेली आहे। आणि जसं मी सांगितलं की पुढच्या 2 वर्षात याच्यामध्ये खूप मोठी भर पडणार आहे, कारण अंतिम टप्प्यामध्ये 80%, 85%, 96% अशा पद्धतीनं अनेक प्रकल्प